30 जानेवारीला सोने आणि चांदीमध्ये मोठी घसरण झाली. जर तुम्ही मेटल्समध्ये गुंतवणूक करत असाल, तर ही घसरण का झाली हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 30 जानेवारी 2026 रोजी सोन्याच्या किमतीत 10% जास्त घसरण झाली आणि अलीकडच्या उच्च पातळीवरून चांदी एका दिवसात 20% जास्त पडली. पण ही इतकी मोठी घसरण का झाली? पहिलं कारण प्रॉफिट बुकिंग. जानेवारी महिन्यातच चांदीने 60% जास्त वाढ दाखवली होती. इतक्या वेगाने वाढ झाल्यानंतर शॉर्ट टर्म ट्रेडर्सनी नफा वसूल केला, ज्यामुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला. दुसरं कारण US डॉलर मजबूत होणं. फेडरल रिझर्व्हच्या नेतृत्वासंबंधी आलेल्या बातम्यांनंतर डॉलर मजबूत झाला. साधारणपणे डॉलर मजबूत झाला की सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव येतो. तिसरं कारण सपोर्ट लेवल्स तुटणं. महत्त्वाचे सपोर्ट लेवल्स तुटल्यानंतर स्टॉप लॉस ऑर्डर्स ट्रिगर झाले आणि लेव्हरेज्ड पोझिशन्स बंद झाल्या, ज्यामुळे घसरण आणखी वाढली. मग पुढे काय अपेक्षा ठेवायची? ही शार्प रॅली नंतरची करेक्शन वाटते, ट्रेंड रिव्हर्सल नाही. इतिहास पाहिला तर मोठ्या तेजीनंतर मेटल्स काही काळ कॉन्सॉलिडेट होतात आणि मग पुढची चाल सुरू होते. कृपया लक्षात ठेवा, हे इन्व्हेस्टमेंट ॲडवाइस नाही. ही फक्त एक माहितीपर समजावणी आहे. शॉर्ट टर्ममध्ये सोने आणि चांदी व्हॉलाटाईल असतात, पण लाँग टर्ममध्ये त्यांची दिशा इन्फ्लेशन, इंटरेस्ट रेट्स आणि ग्लोबल अनसर्टन्टी यावर अवलंबून असते.